लवकरच खातेवाटप जाहीर करण्यात येईल। आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। आज खातेवाटप होईल असं वाटत नाही। तीनही नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। रायगडचं पालकमंत्रीपद नशिबात असेल असं वाटतंय असं वक्तव्य भरत गोगावलेंनी केलंय। कोणतंही खातं मिळालं तरी अडचण नाही, जे खातं मिळेल त्याचं प्रामाणिकपणे काम करू अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली। एवढं मोठं बहुमत असताना सुद्धा महायुतीला खातेवाटप करता येत नाही अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे। ज्याच्या हातात ईव्हीएम त्याच्या हातामध्ये लोकशाही असं देशामध्ये समीकरण आता आहे। घणाघात राऊतांनी केला आहे। सरकारला प्रचंड बहुमत मिळालं तरी सुद्धा खातेवाटप झालेलं नाहीये। हे पहिलं अधिवेशन असेल ज्यामध्ये मंत्री खात्याविना आहेत असा टोला नाना पटोलेंनी लगावलेला आहे। तर मंत्र्यांचं सध्या बिनपगारी काम सुरू असल्याचंही टीका त्यांनी केली। अजित पवार नाराज नाहीत, ते माझी परवानगी घेऊनच बीडमध्ये गेलेत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आहे। अधिवेशन यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। महायुतीचं सरकार पुन्हा आलंय। टीम तीच आहे, फक्त मॅच नवीन आहे, त्यामुळे सर्व योजना सुरू राहणार असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंवरती निशाणा साधलेला आहे। काही लोकांना वाटतंय की सभागृहात बोलण्यापेक्षा मीडियासमोर बोललं म्हणजे झालं असं म्हणत आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय। जनतेला काम करणारी लोक आवडतात, त्यामुळे काम करणाऱ्यांना जनता साथ देते, घरी बसणाऱ्यांना जनता घरीच बसवते असा खोचक टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवरती हल्लाबोल केलेला आहे। काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांची अवहेलना करण्याची संधी सोडलेली नाही असा आरोप एकनाथ शिंदेंनी केलाय। भाजप आमदार सुरेश धस यांनी पीक विमा योजनेमध्ये होणारा घोटाळा उघडकीस आणलेला होता। याचं गांभीर्य लक्षात घेत पीक विमा योजनेची चौकशी करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। विदर्भ मराठवाड्यासाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले। 10 लाख एकर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। नदीजोड प्रकल्पासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय सुद्धा सरकारकडून घेण्यात आलेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंवरती गंभीर आरोप केलेला आहे। शिवसेना संपवण्यास आदित्य ठाकरे जबाबदार आहेत। आदित्य ठाकरेंनाच काँग्रेससोबत जायचं होतं असा गंभीर आरोप दीपक केसरकरांनी केला। एकनाथ खडसे यांच्यावरती आमदार मंगेश चव्हाण यांनी टीका केलेली आहे। खडसेंना वयोमानाने काय बोलावं याचं भान राहत नाही। त्यांनी आतापर्यंत लोकांना त्रास दिला, त्याचेच परिणाम खडसेंना भोगावे लागतायत असा हल्लाबोल मंगेश चव्हाणांनी केलाय। अमित शहांच्या वादग्रस्त वक्तव्याची दिशा बदलण्यासाठी भाजपने काँग्रेसचं कार्यालय फोडलं, संसदेच्या प्रवेशद्वारावरती धुडगूस घातला असा हल्लाबोल बाळासाहेब थोरातांनी केलेला आहे। तर जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठीचा भाजपाचा हा केविळवाणा प्रयत्न आहे असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। गोकुळ दूध संघावरून मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली आहे। महायुतीची एखादी सत्ता आल्यानंतर गोकुळ दूध संघामध्ये सत्तांतर करावं अशी मागणी करण्यात येते। मात्र क्षीरसागर यांनी निषेध करत वरिष्ठांनी निर्णय देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। वळसे पाटलांना मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। मात्र यावेळेला वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांना सुनावलेला आहे। 1,500 मतांनी निवडून आलोय असं सांगून मंत्रिपद मागू नका असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला आहे। 20 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपाचा देशव्यापी मेळावा पार पडतोय। मेळाव्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांचं नाव जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरेंनी मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवरती बैठक बोलावली। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत। आज किंवा उद्या भुजबळ राज्यभरातील ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत। त्यांची मतं जाणून घेऊन भुजबळ पुढचा निर्णय जाहीर करणार आहेत। पालिका निवडणुका स्वबळावरती लढण्याचे संकेत संजय राऊतांनी दिलेले आहेत। स्थानिक पातळीवरती स्वबळाची मागणी तसंच असतेच स्वबळावरती लढावं ही कार्यकर्त्यांची भावना आहे। भाजपसोबत असताना सुद्धा आम्ही मुंबई स्वतंत्र लढली होती असं संजय राऊत म्हणाले। बीएमसी निवडणूक हा कळीचा मुद्दा आहे। ही निवडणूक आम्हाला जिंकावीच लागेल। आम्ही जिंकलो नाही तर मुंबई वेगळी होईल असं संजय राऊतांनी म्हटलंय।
विधान भवनात विधान परिषदेच्या आमदारांनी फोटो सेशन केलेला। यावेळेला विधान परिषद आमदार आणि विद्यमान मंत्री हे उपस्थित होते। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिल्लीतील मराठी माणसाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीतील मराठी बांधवांसोबत बैठक घेतली। विधिमंडळ अर्थसंकल्प अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। 3 मार्च 2025 मध्ये विधिमंडळ अर्थसंकल्पाचं अधिवेशन पार पडणार आहे। अजित पवारांनी अधिवेशन संपताच थेट बीडमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। यावेळेला त्यांनी देशमुख कुटुंबांचं सांत्वन केलंय। मास्टरमाइंड कोणीही असो, कोणाला सोडणार नाही, दोषींवरती कठोरात कठोर कारवाई होणारच असं आश्वासन अजित पवारांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिलंय। बीडमध्ये जात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळेला संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी अजित पवारांसमोर घोषणाबाजी केलेली आहे। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। शरद पवार यांनी आज मसाजोगमध्ये जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळेला आम्हाला न्याय हवाय अशी मागणी कुटुंबियांनी केलेली आहे। तसंच देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचं शरद पवार म्हणाले। हत्या प्रकरणाच्या खोलात गेलं पाहिजे, सूत्रधाराला योग्य प्रकारचा धडा शिकवा अशी मागणी शरद पवारांनी केली आहे। तसंच कितीही रक्कम दिली तरी गेलेला माणूस परत येत नाही असंही पवार म्हणाले। बीड जिल्ह्यातील घटना न पटणारी आहे, ही घटना महाराष्ट्राला शोभणारी नाही असं शरद पवार म्हणाले। तर सध्या जे दहशतीचं वातावरण आहे त्याला आपण एकत्र तोंड देऊ असंही आवाहन पवारांनी केलं आहे। मुख्य सूत्रधाराला अटक करा, आरोपींच्या पाठीशी कोण आहे हे लवकरच कळायला हवं अशी मागणी खासदार बजरंग सोनवणेंनी केलेली आहे। मला सुद्धा वावरायला भीती वाटते, आम्हाला सुद्धा टार्गेट केलं जाईल असा दावा सोनवणेंनी केला। वाल्मिक कराडच मास्टरमाइंड आहे, वाल्मिक कराडने जिल्ह्याची वाट लावली असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केलेला आहे। तर कोणालाही घाबरण्याची गरज नाही, 2 समाजात भांडणं लावली जात आहेत अशी टीका क्षीरसागरांनी केली आहे। संतोष देशमुख प्रकरण लोकसभेमध्ये मांडलं, हे प्रकरण कोणाच्या मार्गदर्शनाखाली झालं याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासामध्ये कुचराई केल्यामुळे बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। त्यानंतर आजच नवनीत कौवल या नव्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 23 डिसेंबरला परभणी दौऱ्यावरती असणार आहेत। यावेळेला सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेणार आहेत। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलेली आहे। तसंच सूर्यवंशींच्या नातेवाईकांतील एकाला सरकारी नोकरी द्यावी असंही ते म्हणाले। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलंय। यावेळेला त्यांना या घटनेचा निषेध करत हल्लाबोल केलेला आहे। पुरोगामी महाराष्ट्राला ही घटना शोभणारी नाही असंही ते म्हणाले। हिंगोलीतील ठाकरे गटाकडून अमित शहांच्या विरोधामध्ये निदर्शनं करण्यात आलेली आहेत। यावेळेला जोरदार घोषणाबाजी करत अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ देहू रोडच्या धम्मभूमीमध्ये जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। यावेळेला आरोपींवरती तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा केली आहे। अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करत मनमाडमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढलेला आहे। यावेळेला शहांनी माफी मागण्याची मागणी करण्यात आली। अमित शहांच्या वक्तव्याचा निषेधार्थ बीडच्या वडवणीमध्ये आंबेडकरी अनुयायांनी तीव्र निदर्शनं केलेली आहेत। यावेळेला रॅली काढत जोरदार घोषणाबाजी केली। अमित शहांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद लासलगावमध्ये सुद्धा उमटलेले आहेत। सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या लासलगाव बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे। राज्यात ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानाचा यावेळेला निषेध करण्यात आला आहे। लातूर जिल्ह्यातील औसा या शहरामध्ये मुख्य रस्त्यावरील पुरातन जैन मंदिरावरती अतिक्रमणाच्या नावाखाली पूर्वसूचना न देता बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। यामुळे संतप्त झालेल्या जैन समाजाने अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी केलेली आहे। कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही दिला आहे।
कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात सांगलीतील सामाजिक संघटनांकडून लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे। यासाठी येत्या 24 जानेवारीपासून सांगलीमध्ये महापूर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। लातूर शहरात शिक्षण विभागामार्फत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनात 165 शाळांचा सहभाग आहे। राज्य शासनाने सुरू केलेल्या 108 रुग्णवाहिका नंदुरबारमध्ये नादुरुस्त होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। एकाच दिवसामध्ये 3 रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याची माहिती समोर आली आहे। बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 5 शिक्षकांचं एकाच दिवशी निलंबन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। सतत गैरहजर असणाऱ्या 5 शिक्षकांवरती तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। चिपळूण तालुक्यातील शिरगाव तळसरच्या जंगलामध्ये पट्टेरी वाघाच्या पायांचे ठसे आढळून आलेले आहेत। यावरून कोकणातल्या जंगलामध्ये पट्टेरी वाघाचा अधिवास असल्याचं समजतंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हळद पिकाची लागवड केली जाते, मात्र बहुतांश भागामध्ये हळद पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। औषध फवारणीचा फारसा परिणाम होताना दिसत नसल्याने हळद उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले। बटाट्याची आवक वाढल्यामुळे बटाट्याच्या बाजारभावामध्ये 50% घट झालेली आहे। त्यामुळे शेतकरी आता अडचणीत सापडला आहे। लातूर जिल्ह्यात मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आलेली आहे। लातूर परिमंडळामध्ये 19,957 सौर कृषी पंपांची जोडणी करण्यात आली आहे। बोरिवलीतील भाजी मार्केट परिसरामध्ये रस्त्यावरती बसणाऱ्या अनधिकृत भाजी विक्रेत्यांवरती बोरिवली पोलिसांनी आणि पालिकेने धडक कारवाई केलेली आहे। त्यामुळे भाजी मार्केटचा रस्ता आता मोकळा झाला आहे। कल्याणमधील मराठी माणसाला झालेल्या मारहाणीनंतर मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे। मीरा भाईंदरमध्ये #बेदम चोपचे बॅनर झळकत आहेत। नाशिक शहरात आजपासून 3 जानेवारीपर्यंत पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत। मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचं आंदोलन, रास्ता रोको किंवा निदर्शनं करता येणार नाहीत। ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती नाशिकची विमानसेवा फुल झालेली आहे। नाशिक गोवा विमानसेवेची 85% तिकीटही बुक झाली असून ताडोबा आणि गोव्याला नाशिककरांना पसंती दिलेली आहे। मध्य रेल्वेची अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवरती शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल या रद्द करण्यात येणार आहेत। रविवारी पश्चिम रेल्वेवरती दिवसकालीन ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वे मार्गावरती 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला CSMT ते कल्याण आणि कल्याण कर्जत या मार्गावरती गर्डर टाकण्याचं काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे। त्यामुळे अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावरती 5व्या आणि 6व्या मार्गावरती काम करण्यात येणार आहे। नाताळची सुट्टी आणि चालू वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी साई संस्थान सुद्धा सज्ज झालेलं आहे। 31 डिसेंबर रोजी साई समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं असणार आहे। कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी आज सुनावणी पार पडली। यावेळेला आरोपी संजय मोरेंना पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। MPSCच्या भरती वयोमर्यादेमध्ये आता 1 वर्षांची वाढ करण्यात आलेली आहे। यावेळेला लाखो उमेदवारांना सरकारच्या या निर्णयाने दिलासा मिळाला आहे।